एका घनदाट जंगलात चंपा नावाची एक छोटी हुशार खार राहत होती. ती नेहमी आनंदी असायची आणि इतरांना मदत करायला तिला खूप आवडायचं. एक दिवस चंपा झाडावर चढत असताना तिला एक लहानसे पिल्लू जमिनीवर पडलेले दिसले. ते खूप घाबरले होते आणि त्याची आई जवळ नव्हती. चंपाने हळूच खाली उतरून पिल्लाला आपल्या तोंडात पकडले आणि त्याला सुरक्षितपणे त्याच्या घरट्यात परत नेले. पिल्लाची आई परत आल्यावर तिने चंपाचे खूप आभार मानले. दुसऱ्या दिवशी चंपा नदीजवळ पाणी प्यायला गेली. तिथे तिला मुंग्यांचा एक गट दिसला, जो नदीच्या प्रवाहामुळे अडकला होता. चंपाने ताबडतोब एक मोठे पान शोधले आणि ते मुंग्यांसाठी पूल म्हणून नदीवर ठेवले. मुंग्या आनंदाने पानावरून पलीकडे गेले आणि चंपाचे आभार मानले. काही दिवसांनी जंगलात खूप मोठा पाऊस पडला. चंपाचे घरटे पाण्याने भरले आणि तिला राहायला जागा नव्हती. ती खूप दुःखी झाली. अचानक एक वृद्ध घुबड, ज्याचे नाव बुद्धदेव होते, तिच्याजवळ आले. बुद्धदेव खूप अनुभवी आणि ज्ञानी होते. बुद्धदेव म्हणाले, चंपा, तू नेहमीच इतरांना मदत केली आहेस. आता तुझी मदत करण्याची वेळ आहे. त्यांनी चंपाला एका मोठ्या, सुरक्षित झाडाच्या ढोलीत राहायला सांगितले. चंपाला खूप आनंद झाला. ज्या पक्ष्याच्या पिल्लाला तिने मदत केली होती, ते पिल्लू आता मोठे झाले होते आणि त्याने चंपासाठी काही स्वादिष्ट बेरी आणल्या. मुंग्यांनी देखील चंपासाठी त्यांच्या गोड साठ्यातील काही भाग आणला. चंपाला समजले की चांगल्या कृत्यांचे फळ नेहमीच मिळते.